सर्वांना जय भारत, लाल सलाम। आज एक नवीन आणि महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर फेसबुक लाईव्ह थेट जनतेशी संवाद या कार्यक्रमामध्ये नवीन विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभरामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे अतिशय जल्लोषाने तो जन्मशताब्दी सोहळा वर्ष आपण साजरा करीत असताना काही तथाकथित लोक, प्रचंड ढोंगी स्वरूपाचे लोक की ज्यांचा विचारधारेशी काही एक संबंध नाही, विचारधारा काय असते हे त्यांना माहीतच नाही, अशा लोकांच्याकडून सातत्याने कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची बदनामी करण्याचं एक षडयंत्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू झालेलं आहे। वेळोवेळी अशा लोकांना आवरणे आणि वैचारिक लोकांना सावध करणे हे अतिशय काळाची गरज आहे। जर विचारवंतांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी अशा लोकांना जर सावध केलं नाही तर भविष्यामध्ये मात्र अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे। त्याच उद्देशाने आजचा विषय आपण ठेवलेला आहे। प्रबुद्ध साठे यांची निर्बुद्ध भाषा, बुद्ध, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी चळवळी स्मारक आहे का? खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने प्रबुद्ध साठे यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रातील बुद्ध, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी चळवळीबद्दल किती प्रचंड द्वेष भरलेला आहे हे स्पष्टपणे जाणवते। मुळात सुरुवात करीत असताना प्रबुद्ध साठे यांचं नाव प्रबुद्ध असं आहे। प्रबुद्ध याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊया। सर्वप्रथम जे काही प्रबुद्ध साठेंच्याकडून लिहिलं गेलं किंवा ते स्वतः लिहिले नसतील, त्यांच्या तोंडून, त्यांच्या हातून, त्यांच्या बुद्धीचा वापर करून जर त्यांच्या डोक्यावरती आणखी कुणाचं जर डोकं असेल तर अशा मनुवादी लोकांकडून जर ते लिहून घेण्यात आलं असेल तर या दोघांचाही मी सर्व महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीने आणि समाजाच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आता प्रबुद्ध हे जे नाव आहे ते अतिशय शांत, अतिशय संयमी, दयावान, इतरावर प्रेम करणारं, इतरांची काळजी घेणारं, इतरांना मदत करणारं असं हे नाव आहे। म्हणजे या नावामध्येच ज्ञान आणि बुद्धी यांचा संगम झालेला आहे आणि या नावाप्रमाणे त्या व्यक्तीचं वर्तन असलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही। शांत, संयमी, मन प्रसन्न असणारा, कारण बुद्धाने सर्व काही सत्ता, संपत्ती, मोह, माया, सर्व सुख, चैन याचा त्याग करून संसार सुखाचा त्याग तथागत गौतम बुद्धांनी केलेला आणि त्याप्रमाणे प्रबुद्ध हे नाव आलेलं आहे। परंतु आमच्या प्रबुद्ध साठेची भाषा पहा। एकीकडे प्रबुद्ध या शब्दाचा अर्थ शांत, संयमी, दयावान, इतरावर प्रेम करणारा, इतरांचा द्वेष न करणारा, संकट काळात इतरांना मदत करणारा, संयमी मनुष्य। मग प्रबुद्ध साठे यांनी वापरलेली जी काही भाषा आहे
ते खऱ्या अर्थाने प्रबुद्ध आहेत का ते आपण तपासूया. प्रबुद्ध साठे यांनी वापरलेली भाषा पहा. चमचे, दलाल, नाजायज संबंध, पिसाळलेले, बांडगुळ, थोबाड फोडू आणि शेवटचा शब्द अतिशय घाणेरडा वापरलेला आहे. तो शब्द मला उच्चारताना सुद्धा साधारणपणे हा उच्चारावा का नाही असा प्रश्न माझ्यासमोर आहे. परंतु त्या निर्बुद्ध प्रबुद्धने वापरल्यामुळे कांड थोपरून घेतली. म्हणजे अशा प्रकारचे अश्लील शब्द आणि अर्वाच्य शब्द प्रबुद्ध साठे यांनी वापरलेले आहेत. आता पहिला प्रश्न असा निर्माण होतो, प्रबुद्ध साठेने प्रबुद्ध या शब्दाप्रमाणे त्याचं वर्तन आहे का हे आम्हाला तपासावं लागेल. जर प्रबुद्ध साठेचं वर्तन तशा प्रकारचं नसेल तर त्या व्यक्तीला प्रबुद्ध म्हणून घेण्याची त्या व्यक्तीची पात्रता, त्याच्यापेक्षा दुसरा शब्द वापरूया, त्या व्यक्तीची लायकी आहे का त्या व्यक्तीनं तपासलं पाहिजे. जर अशा व्यक्तीची लायकी नसेल तर त्या व्यक्तीला दुसरा एक शब्द आहे, लायक शब्दाच्या समोर आणखी एक छोटासा शब्द लागलेला आहे, ना. लायकच्या समोर ना, त्याला म्हटलेलं आहे नालायक. आणि प्रबुद्धच्या विरुद्ध अर्थ सांगितलेला आहे. प्रबुद्ध हा शांत, संयमी, इतरांना मदत करणारा, दयावान. आणि इकडे मात्र त्याच्या अर्थाच्या उलट जर वर्तन असेल तो निर्बुद्ध आहे आणि नालायक सुद्धा आहे. या निर्बुद्ध आणि नालायकाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आता या निर्बुद्ध आणि नालायकाने कोणते प्रश्न उपस्थित केलेत ते टप्प्याटप्प्याने आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. मुळात ज्या पद्धतीने साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 51व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ज्या निर्बुद्ध नालायकाने ती पोस्ट केलेली आहे, ती पोस्ट 21 जुलैची आहे त्यांच्या फेसबुक आय डीवरती. मी त्या निर्बुद्धला, नालायकाला सांगू इच्छितो की ती पोस्ट तुम्ही कुठल्याही पद्धतीने डिलीट करता कामा नये. 21 म्हणजे 18 जुलैला साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे. हे सुद्धा त्या निर्बुद्ध व्यक्तीला कदाचित माहिती नसावं असं मला वाटतं. आणि त्यांनी त्या ठिकाणी स्मृतिदिनानिमित्त लेख लिहिलेला आहे आणि अभिवादन केलेलं आहे. हे अतिशय वाईट बाब आहे, अतिशय लज्जास्पद बाब आहे की एकीकडे तुम्ही स्वतःला समजता बुद्ध, फुले, आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळीतला एक मी पाईक आहे, एक अभ्यासक आहे असं जर तुम्ही मानत असाल, अशा प्रकारचं लिखाण जर तुम्ही करत असाल, असं करत असताना 18 जुलैचं अभिवादन जर 21 जुलैला करत असाल, 19, 20, 21 म्हणजे 4 दिवस उलटल्यानंतर जर अभिवादन करत असाल तर तुम्ही प्रबुद्ध आहात का निर्बुद्ध आहात तुमचं तुम्ही तपासा आणि तुम्ही तपासलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला या निर्बुद्धने तो म्हणजे कम्युनिस्टांचे चमचे दलाल पिसाळले. पहा, टायटल दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करायला निघालात. अभिवादन करण्यासाठी त्यांना नम्रपणे अभिवादन कसं करायचं असतं हे आमच्या प्रबुद्धला शिकवावं लागेल की अभिवादन कसं करायचं. कारण बुद्धाची शिकवण अतिशय शांततेची, अतिशय संयमाची आणि अतिशय नम्रतेची आहे. बुद्ध हे हात जोडून नमस्कार करायला शिकवतात. पण इथे आमचे निर्बुद्ध काय म्हणतात, कम्युनिस्टांचे चमचे दलाल पिसाळले. अहो, हे अभिवादन आहे का तुमचं? पहा, कम्युनिस्टांचे चमचे दलाल पिसाळले, पहिला शब्द त्या निर्बुद्धचा आहे कम्युनिस्टांचे चमचे दलाल पिसाळले. म्हणजे याचा अर्थ असा,
चमचे आणि दलाल हे दोन शब्द जर तुमच्यामधून निघत असतील तर खऱ्या अर्थाने त्या प्रबुद्ध शब्दाला तुम्ही लायक नसून तुम्ही नालायक आहात. आणि सर्वप्रथम मी त्या प्रबुद्धला सांगू इच्छितो की आपल्या नावात तुम्ही बदल केला पाहिजे. स्वतःचं नाव बदलून घ्या. आम्ही म्हणतो म्हणून नाही, कारण तुमच्या तोंडातून येणारे शब्द, तुमच्या लेखणीतून येणारे शब्द हे जर लायक नसतील तर अशा वेळी तुम्हाला नालायक लोकांनी का म्हणू नये, त्या अनुषंगाने तुम्ही आपली भाषा सर्वप्रथम बदलली पाहिजे असं मला वाटतं. चमचे आणि दलाल पिसाळले. आता चमचे आणि दलाल हे दोन्ही शब्द, जेवढं माझा तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे त्या अभ्यासाअंती मी सांगू इच्छितो, तथागत गौतम बुद्धाने कुठेही चमचे हा शब्द प्रयोग केलेला नाही, किंवा तथागत गौतम बुद्धाच्या अनुयायांनी सुद्धा चमचे आणि दलाल या शब्दाचा प्रयोग केला नाही. यवन तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं फॉलो करणारं आंबेडकरवादी तत्त्वज्ञान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोणत्याही पुस्तकामध्ये चमचे हा शब्द प्रयोग केलेला नाही आणि दलाल हा शब्द प्रयोग केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा, यवन वैदिक संस्कृतीवर टीका करत असताना, सनातनी धार्मिक संस्कृतीवर टीका करत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तथागत गौतम बुद्धांनी चमचे आणि दलाल या शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला नसल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रबुद्ध हे या गोष्टी सांगण्यासाठी लायक आहात का, हे स्वतःला तुम्ही प्रबुद्ध प्रश्न विचारा आणि स्वतः तुम्ही ठरवा असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरा प्रश्न उपस्थित केला, कम्युनिस्टवादी अण्णाभाऊ साठे यांचे खुनी. कम्युनिस्टवादी अण्णाभाऊ साठे यांचे खुनी. आता या प्रबुद्धला हे कळत नाही आहे, कम्युनिस्टवादी कम्युनिस्ट हा तसा इंग्रजी शब्द आहे. कम्युनिस्ट ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ साम्यवादी असा होतो. साम्यवादी असं मला वाटते या प्रबुद्धचं जेवढं शिक्षण आहे ते कदाचित अर्धवट शिक्षण झालेलं असेल, आणि म्हणून मी माझ्या लेखामध्ये अर्धवट ज्ञानी असा शब्दप्रयोग केलेला आहे. अर्धवट ज्ञानी हा शब्दप्रयोग का केलेला आहे ते तुम्ही इथं तपासा. प्रबुद्ध असं म्हणतात, कम्युनिस्टवादी. अरे बाबा, कम्युनिस्टवादी नसतो, एकतर साम्यवादी म्हणा किंवा केवळ कम्युनिस्ट म्हणा. कम्युनिस्ट म्हणलात तर तो झाला इंग्रजी शब्द. कम्युनिस्टवादी म्हणजे काय, म्हणजे तुमच्याच मनाचं सगळं, म्हणजे जे विचारवंतानं मांडलेलं आहे ते बाजूला सारून कुठंतरी त्याला वेगळी बाजू मांडून मनानं जर तुमची भूमिका तुम्ही मांडत असाल तर ते लोक तुम्हाला लायक म्हणून स्वीकारणार नाहीत. काय म्हणतील ते तुम्हाला अगोदर सांगितलं. जे लोक लायक म्हणत नाहीत ते लोक तुम्हाला काय म्हणतील, नालायक म्हणतील. म्हणजे पुन्हा पुन्हा जर तुम्हाला नालायक म्हणून घ्यायचं असेल तर अशा वेळी तुम्ही कम्युनिस्टवादी म्हणायला काहीच हरकत नाही. पुढे प्रबुद्ध काय म्हणतात, कम्युनिस्टवादी अण्णाभाऊ साठे यांचे खुनी. म्हणजे याचा अर्थ अण्णाभाऊ साठे यांचा खून झाला का, म्हणजे कुठल्या अँगलने, कुठल्या बाजूने तुम्ही भूमिका मांडता. अहो, ज्यांचा खून या देशामध्ये झालेला आहे त्यांच्याबद्दल बोला. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला मनुवादाचा एवढा तिरस्कार असेल तर खून कोणी केलेला आहे दिवसा ढवळ्या. या देशामध्ये नरेंद्र दाभोळकरांचा खून झालेला आहे, डॉक्टर कलबुर्गीचा खून झालेला आहे, कॉम्रेड गोविंद पानसरेचा खून झालेला आहे आणि यांचा खून झालेला आहे. याच्यावरती तुम्ही जर बोलत नसाल तर आम्हीच तुम्हाला म्हणू की जर तुम्ही कम्युनिस्टांना असं म्हणत असाल की अण्णाभाऊंचे खुनी, तर अशा वेळी जे मनुवादी आहेत त्यांची बाजू तुम्ही का घेत नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ मनुवाद्याचा प्रचार करण्यासाठी तुम्ही कम्युनिस्टावर एक बोट दाखवण्याचं काम करत आहात असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही स्वतःला प्रबुद्ध म्हणून घेण्याचे लायक नाहीत असं मला वाटतं. आता कम्युनिस्ट चळवळ आणि अण्णाभाऊंच्या बद्दल जर बोलायचं असेल तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साधारणतः जेव्हा मुंबईमध्ये गेले
मुंबईला गेल्यानंतर तत्कालीन गिरणीमध्ये ते काम करू लागले आणि गिरणीत काम करत असताना 1936 ते 38च्या दरम्यान गिरणी कामगारांचा मुंबईमध्ये फार मोठा संप सुरू झाला होता. आणि या संपामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी त्या कामगारांना संघटित करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी एक पोवाडा गायला होता आणि तिथून भारतातील कम्युनिस्ट चळवळीला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जो काही प्रवास आहे सातत्याने साम्यवादी चळवळीच्या अनुषंगाने त्यांचा प्रवास सुरू झालेला होता. आणि मग हा प्रवास सुरू असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 1941मध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला होता. आणि या स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यामध्ये अण्णाभाऊने जे हिटलरने हुकुमशाही पद्धतीने आक्रमण केलेलं होतं, माओची जी काही लाल सेना आहे त्या लाल सेनेने हिटलरच्या सैन्याचा पराभव केला होता. आणि मग त्यानंतर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी या देशातील स्वातंत्र्य चळवळीसाठी स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला आणि 1941मध्ये पार्टी फंड म्हणून स्वातंत्र्य चळवळीसाठी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 2 लाख कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता. मला सांगायचं हे एक आहे की कम्युनिस्ट चळवळीमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं फार मोठं योगदान होतं आणि ते योगदान कम्युनिस्टानं स्वीकारलेलं होतं. आणि म्हणून कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करत असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना रशियाचं 4 वेळा बोलवणं आलेलं होतं. 4 वेळा. भारतातल्या इतर कोणत्याही कम्युनिस्ट नेत्याला, कम्युनिस्ट अभ्यासकाला, साहित्यिकाला बोलवणं आलेलं नव्हतं. म्हणजे याचा अर्थ कम्युनिस्ट चळवळीने केलेला हा सन्मान दिसत नाही का? जे प्रबुद्ध निर्बुद्ध आहेत त्यांना कम्युनिस्ट चळवळीमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं योगदान आणि कम्युनिस्ट चळवळीनं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं नेतृत्व मान्य केलेलं होतं. हे नेतृत्व तुम्ही का मान्य करत नाही? जर स्वतःला तुम्ही बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक समजत असाल तर अशा वेळी अण्णाभाऊचं योगदान मान्य करायला तुम्हाला म्हणजे काय हरकत आहे, काय त्रास आहे, कुठे कुठे त्रास होत आहे ते आम्हाला सांगा. तुमच्याच भाषेत बोलायचं जर असेल, आम्ही मात्र असंसदीय भाषा कुठेच वापरत नाही. उलट कम्युनिस्टांना तुम्ही दोष देता, आम्ही मात्र 100% संसदीय भाषेमध्ये तुमच्याशी संवाद साधतो. असं असताना सुद्धा कोणाच्या बुडाला किती जाळ लागलेली आहे, ते जाळ किती प्रमाणामध्ये आहे ते तुम्ही तपासलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी उल्लेखनीय आहे ती मी सांगू इच्छितो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी प्रचंड मोर्चा मुंबई येथे आझाद मैदानावरती काढलेला होता. आणि त्या मोर्चामध्ये जवळपास 10 लाख इतकी संख्या होती. आणि 10 लाख संख्येला संबोधित करताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे जवळपास 16 ऑगस्टच्या मोर्चामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत 10 लाख इतकी पब्लिक असते. म्हणजे इथे या देशामध्ये देशातील कम्युनिस्टाने अण्णाभाऊ साठे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ अण्णाभाऊ साठे यांचे खुनी कम्युनिस्ट कसे? खरं तर जे ढोंगी आंबेडकरवादी आहेत प्रबुद्ध साठेसारखे, या महाराष्ट्रातले, या देशामधले आंबेडकरवादी नाहीत, परंतु फुले शाहू आंबेडकरवादाचं ढोंग करतात, असे ढोंगी लोकच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कम्युनिस्ट चळवळीवरती शंका उपस्थित करतात. आणि म्हणून मी असं म्हणेल की खुनी कम्युनिस्ट नसून खुनी हे ढोंगी आंबेडकरवादी आहेत असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तिसरा मुद्दा प्रबुद्धने जे उपस्थित केला तो म्हणजे खातात आंबेडकरवादाचे आणि गातात कम्युनिस्टांचे. आता खातात आंबेडकरवादाचे म्हणजे काय? आता खाणे आणि पिणे
महाराष्ट्रामध्ये अलीकडे आणखी एका विचारवंताने असंच म्हटलं होतं पिण्यावर. त्यांचं नाव तुम्हाला माहीत असेल. त्यांचाही मी फार खरपूस समाचार घेतला होता. हरी नरके त्यांचं नाव. काही दिवसापूर्वीच ते बोलले की आंबेडकरवादी महिला हे चाळीमध्ये राहतात, झोपडपट्टीमध्ये राहतात, धुण्या भांड्याचं काम करतात आणि त्यांचे जे काही नवरे आहेत ते दारू ढोसण्याचं काम करतात. आता हे विचारवंत कसे? मी या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सच्च्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की प्रबुद्ध साठेसारख्या व्यक्तीला ओळखा, हरी नरकेसारख्या डुप्लिकेट विचारवंताला तुम्ही ओळखा. त्यांना एवढं डोक्यावर तुम्ही घेऊ नका. कारण डोक्यावर जर घेतलात तर सरळ सरळ ते म्हणतात की आंबेडकरवादी पुरुष हे दारू ढोसण्याचं काम करतात. हे हरी नरकेचं स्टेटमेंट आहे. त्याचाही मी खरपूस समाचार घेतलेला होता. इथे मात्र प्रबुद्ध साठे काय म्हणतात? खातात आंबेडकरवादाचे. आता आंबेडकरवाद हे खाणे आणि पिण्याचं विचार आहे का? म्हणजे खातात म्हणजे काय खातात, कुठे खातात, कसे खातात आणि पितात म्हणजे काय पितात? पुन्हा तेच म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे आंबेडकरवादी लोक खातात आणि पितात म्हणजे मनुवादी खात नाहीत का? विषमतावादी खात नाहीत का? तुम्ही खात नाही का? म्हणजे खाण्यापिण्यावरून जर आंबेडकरवाद खादाड संस्कृतीला जन्म घालतो असं तुमचं म्हणणं असेल तर तुमचा आंबेडकरवादाचा अभ्यास शून्य आहे. आणि तुम्हाला आम्ही प्रबुद्ध कसं म्हणावं हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. आणि म्हणून आंबेडकरवादी संस्कृती ही खादाड संस्कृती नाही. आंबेडकरवादी संस्कृती या देशातली खऱ्या अर्थाने बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित संस्कृती आहे. आणि बौद्ध तत्त्वज्ञानाने या देशामध्ये जगाला त्यागाची संस्कृती शिकवलेली आहे. ती धार्मिक संस्कृती नंतरच्या कालखंडामध्ये तुमच्यासारख्या प्रबुद्ध साठेसारख्या आणि हरी नरकेसारख्या आणि इतर जे काही ढोंगी विचारवंत आहेत, अर्धवट ज्ञानीय विचारवंत आहेत, त्यांनी तुम्ही ही संस्कृती विकसित करण्याचा पायंडा पडलेला आहे. तुम्ही याला दोषी आहात. आणि म्हणून आंबेडकरवाद हा खाण्यापिण्याचं साधन नाही, ते एक त्यागाचं आहे, समर्पणाचं आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. चौथा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मृत्यूनंतर अण्णाभाऊ साठेंना कॉम्रेड म्हणणे म्हणजे त्यांची विटंबना करणे होय. आता मुळात प्रबुद्धांना कम्युनिस्ट चळवळ माहीत नाही, साम्यवाद म्हणजे काय हे माहीत नाही, कम्युनिस्ट चळवळ कशी असते हे सुद्धा माहीत नाही, आता कॉम्रेड म्हणजे काय हे देखील माहीत नाही. प्रबुद्धांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला कॉम्रेड या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. मुळात जर तुम्हाला आंबेडकरवाद समजला नाही तर आम्ही शिकवू तुम्हाला आंबेडकरवाद काय असतो. जर बुद्धिझम तुम्हाला समजला नसेल तर आम्ही शिकवू तुम्हाला बुद्धिझम काय असते. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कम्युनिझम समजून घ्यायचा असेल, साम्यवादी विचारधारा जर समजून घ्यायची असेल तर कॉम्रेड या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. कॉम्रेड या शब्दाचा अर्थ असा होतो साथी, साथ देणारा, इतरावर प्रेम करणारा, चळवळीवर प्रेम करणारा, विचारधारेशी प्रामाणिक असणारा, तर की गद्दारी करणारा नव्हे. म्हणजे फुले आंबेडकरवादी चळवळी आणि त्याच चळवळीबद्दल उलटसुलट भाष्य करायचं, तो आंबेडकरवादी आहे का? अजिबात नाही. मी त्याला आंबेडकरवादी मानणार नाही. मी त्यांना बुद्ध तत्त्वज्ञानाचा फॉलोअर्स मानणार नाही. त्याचं कारण असं, आता काही प्रबुद्ध साठेसारखे इतरही ढोंगे आहेत, मला ते सांग. इतरही ढोंगे असे आहेत की सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, फुल्यांचं नाव घेतात, भूमिका मांडतात, भाषणं करतात, लेख लिहितात, परंतु जेव्हा सांस्कृतिक परंपरा स्वीकारण्याची वेळ येते किंवा कृतीमधून काहीतरी दाखवण्याची वेळ येते त्यावेळी मात्र पळ काढताना मी स्वतःहून पाहिलेले आहेत. असे पळकुट्टे, मी सगळे संविधानिक शब्द वापरतो, असे पळकुट्टे
फुले शाहू आंबेडकरवादी लोकांपासून आजच्या बहुजन समाजातील तरुणांनी सावध असलं पाहिजे. आणि म्हणून कॉम्रेड हा प्रचंड त्यागी असतो, त्याग करणारा असतो, इतरांना मदत करणारा असतो आणि संकटकाळी पळून न जाता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचं जीव वाचवणारा, दुसऱ्याचं प्राण वाचवणारा आणि इतरांच्या दुःखासाठी सतत झपाटलेला त्यागी व्यक्ती म्हणजे कॉम्रेड. कॉम्रेड हे स्वतःहून अण्णाभाऊ साठेने स्वतःला कॉम्रेड म्हटलेलं नाही. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं चळवळीतील काम पाहून, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा त्याग पाहून चळवळीतील लोकांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड ही पदवी दिलेली आहे. अहो प्रबुद्ध, तुम्हाला कॉम्रेड ही जर पदवी घ्यायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ढोंग बंद करावा लागेल. तुमचा खऱ्या अर्थाने कॉम्रेडची चळवळ काय आहे ती चळवळ तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून कॉम्रेड या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही. कॉम्रेड म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची विटंबना नसून अण्णाभाऊ साठे यांचा प्रचंड मान आणि सन्मान होय असं मला या ठिकाणी वाटतं. 5वा मुद्दा उपस्थित केलेला आहे, कम्युनिस्टांनी अण्णाभाऊंना छेडले. आता कोणी म्हटलं हे कम्युनिस्टांनी अण्णाभाऊला छेडले? त्यांचे पुस्तकं वाचा, त्यांचे लेख वाचा, त्यांचा अभ्यास करा. ज्या ज्या लोकांनी असं म्हटलेलं आहे कम्युनिस्टांनी अण्णाभाऊंना छेडले त्या लोकांची यादी काढा. अहो मनुवादी हे या देशातले आमचे शत्रू आहेत, धर्मांध या देशातले आमचे शत्रू आहेत, सनातनी लोक या देशातले आमचे शत्रू आहेत, त्यांना ओळखा. परंतु प्रबुद्ध सारखे निर्बुद्ध लोक काय करत आहेत? त्यांना न ओळखता कम्युनिस्टावर बोट ठेवत आहेत. कम्युनिस्टांनी अण्णाभाऊला छळ. आता छळलं म्हणजे काय छळलं? कम्युनिस्टांनी अण्णाभाऊला रशियाला पाठवलं. कम्युनिस्टांनी या भारतातलं कम्युनिस्ट चळवळीचं नेतृत्व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना दिलं. कम्युनिस्टांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं नेतृत्व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यातील असलेले जे काही नेतृत्व गुण आहेत ते नेतृत्व गुण तपासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना दिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जो लाल बावटा कला पथक स्थापन करण्यात आलं होतं त्या लाल बावटा कला पथकाचं नेतृत्व डाव्या आणि कम्युनिस्ट चळवळीमुळेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना मिळालेलं आहे. मग कुठे छळलं कम्युनिस्टांनी अण्णाभाऊ साठेंना? काही भाकड कथा आम्हाला सांगू नका. अशा प्रकारच्या भाकड कथा सांगून जर तुम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आणि अण्णाभाऊवादी समाजाची जर दिशाभूल करत असाल तर समाज तुम्हाला रस्त्यावर आणेल. आज आम्ही लोकशाही मार्गाने संसदीय भाषेमध्ये तुमचा धिक्कार करत आहोत आणि जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने लोकशाही क्रांतीच्या अनुषंगाने हा समाज पेटेल आणि त्यावेळी मात्र तुमचं होत्याचं नाही होऊन जाईल. तर याची खबरदारी तुम्ही घ्या आणि याद राखा, जर पुन्हा तुमच्या तोंडून अशा प्रकारचा जर उच्चार होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला लोकशाही भाषा काय असते त्याची जाणीव करून दिल्याशिवाय आमचा समाज राहणार नाही. फुले शाहू आंबेडकरवादी हा समाज जो आहे तो प्रचंड प्रामाणिक आहे, प्रचंड निष्ठावान आहे आणि म्हणून आज प्रबुद्ध साठे तुम्ही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जशाच तसे साबूत आहात आणि जर समजा समाज बिघडला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. याचं भान ठेवून तुम्ही तशा प्रकारचं भाष्य केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मृत्यूनंतर सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा प्रचंड सन्मान कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये राहून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनं भरवलेले आहेत. याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आजसुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा होत आहे. काही ढोंगी आंबेडकरवादी लोक, ढोंगी फुले शाहू आंबेडकरवादी लोक वेगवेगळ्या छोट्या भुरट्या चॅनलच्या माध्यमातून
अण्णाभाऊच्या वरती भाष्य करताना आम्हाला दिसतात. आणि त्या भाष्यामध्ये अण्णाभाऊ साठे नेमके कोण? अरे बाबांनो, तुम्ही वाचा, तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करून भूमिका मांडा. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी विचाराला त्यांनी कधीही विरोध केलेला नाही. ते समर्थक राहिलेले आहेत. आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद, फुलेवाद हा खऱ्या अर्थाने एकमेकाला पोषक असलेला वाद आहे. याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हा तुमच्या अभ्यासाचा विषय नाही का? मला वाटते प्रबुद्ध साठे शाळेत गेले होते का? आणि शाळेत गेले असतील तर ते कोणत्या शाळेमध्ये गेले असतील? अभ्यासकांनी ते तपासा. तुमच्या विचारधारा क्लिअर करा. तुम्हाला कम्युनिस्ट म्हणजे काय माहिती नाही, फुले आंबेडकरवाद म्हणजे काय माहिती नाही, तुम्हाला मनुवाद म्हणजे काय माहिती आहे का? ज्यांची तुम्ही चापलुशी करत आहात, दलाल शब्द जे तुम्ही वापरलेला आहे कम्युनिस्टांना, तो शब्द हा तंतोतंत तुमच्यासाठीच लागू होत. कोणाची दलाली करत आहात आणि कुणाची चमचेगिरी करत आहात? तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत? किती रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे? केंद्राचं पॅकेज तुमच्याकडे आलेलं आहे का? हे तपासा. मी सर्व महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरवादी आणि अण्णाभाऊवादी विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना, अभ्यासकांना विनंती करतो की प्रबुद्ध साठेंना किती रुपयाचं पॅकेज नरेंद्र मोदी सरकारने, भारतीय जनता पार्टी सरकारने दिलेलं आहे ते तुम्ही तपासलं पाहिजे. आणि ते पॅकेज घेऊन जर तुम्ही बोलत असाल तर फार काळ तुम्ही बोलणार नाहीत. तुमचं पॅकेज अल्पकाळामध्ये संपून जाईल असं मला वाटतं. पुढचा प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे आंबेडकरवाद म्हणजे लाभ होय. आता लाभ हा शब्द कसा आलेला आहे? या प्रबुद्धांना असं का वाटतं आंबेडकरवाद म्हणजे लाभ होय? आता शुभ आणि लाभ शुभ आणि लाभ असे दोन शब्द सनातनी वैदिक संस्कृतीने दिलेले आहेत, सनातनी धार्मिक संस्कृतीने दिलेले आहेत. आणि या सनातनी धार्मिक संस्कृतीने काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे त्याच्यामधलाच एक प्रकार लाभ हा सुद्धा आहे. म्हणजे आम्ही शुभ काय आहे, लाभ काय आहे त्याचं पालन करायचं, बहुजनाने वैदिक संस्कृतीचं पालन करायचं आणि त्याचा लाभ म्हणजे दक्षिणा, त्याचा लाभ दक्षिणा आणि मलिदा कुणी खायचं? ते मनुवादी सनातनी वैदिक लोकांनी खायचं. मग त्या लाभाचा आमच्या आंबेडकरवादाशी कसा संबंध आहे? आंबेडकरवादामध्ये या लाभाचा काही एक संबंध नाही. प्रबुद्ध साठे, तुम्ही आंबेडकरवादाची चुकीची संकल्पना मांडत आहात, चुकीची कल्पना मांडत आहात आणि आंबेडकरवादावर भाष्य करत असताना अतिशय दिशाहीन पद्धतीने तुम्ही भाष्य करत आहात. लाभ ही संकल्पना मार्क्स आणि आंबेडकर या दोघांचे जर तत्त्वज्ञान आम्ही जर तपासलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अतिरिक्त लाभाला विरोध केलेला आहे. आता कम्युनिस्टवाद तुम्हीच म्हणताय, तो तुम्हाला समजत नसेल, प्रबुद्ध का निर्बुद्ध, तुम्ही तो साम्यवाद वाचा. कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत तुम्ही वाचा. कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत असं म्हणतो, लाभ म्हणजे नफा, लाभ म्हणजे नफा हा कामगारांच्या मजुरीवर घातलेला दरोडा आहे. सिद्धांत वाचा. वाचायला येत नसेल, आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, अभ्यासकांना विनंती करतो, तुम्ही मार्क्सचा सिद्धांत प्रबुद्ध की निर्बुद्ध यांना वाचून दाखवा, त्यांना समजून सांगा की अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कार्ल मार्क्सनं का मांडला, त्याच्यामध्ये काय लिहिलं. कामगारांच्या मजुरीवर घातलेला दरोडा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कामगार कायद्यामध्ये मजूर मंत्री असताना, कामगारांच्या विषयी भूमिका मांडत असताना त्यांनी सुद्धा कामगारांचीच बाजू घेतलेली आहे, भांडवलदाराची बाजू घेतलेली नाही. आणि म्हणून आम्हाला तुम्ही प्रबुद्ध की निर्बुद्ध, तुम्ही आम्हाला खोटा आंबेडकरवाद शिकवू नका, चुकीचा आंबेडकरवाद सांगू नका. नसता भर रस्त्यामध्ये
आमचा आंबेडकरवादी समुदाय तुमची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मार्गाने धिंड कशी काढायची हे सुद्धा आम्हाला कळतं आणि त्यामुळं पुन्हा त्या वाटेला आम्हाला जाऊ देऊ नका. पुढचा मुद्दा उपस्थित केला, अण्णाभाऊचे जीवन वैफल्यग्रस्त झाले. अरे कुणी म्हटलं हे? कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना भारताच्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये एवढा मान सन्मान मिळाला. देशात तर अण्णाभाऊचा गौरव होतो. रशियासारख्या, क्युबासारख्या, चायनासारख्या साम्यवादी राष्ट्रामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा गौरव केला जातो. आज रशियामध्ये जाऊन पहा, आजही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे रशियामध्ये पुतळे बांधण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये जाणं होत नसेल, इंटरनेटचा वापर करा. तुम्हाला जाणं शक्य नसेल आणि तुम्ही जासाल कसा हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला जाणं शक्य होत नसेल तर इंटरनेटचा वापर करा आणि इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा रशियामध्ये कसा गौरव होतो तो पहा. इतर राष्ट्रामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा कसा गौरव होतो तो पहा आणि तो गौरव तुम्ही या भारतामध्ये करण्याचा प्रयत्न करा. फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची चळवळ सोडण्याचं काम करा. तोडण्याचं काम करत असाल तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचे हातपाय तोडल्याशिवाय सुद्धा राहणार नाही जनता. आम्ही लोकशाहीच भाषा वापरतो आणि लोकशाही भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते जर तुम्हाला समजत नसेल तर अशा वेळी आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा थोडीशी क्रांतिकारी भाषा घेता येते, कारण आम्ही 100% लोकशाही मांडणारे प्राणी आहोत. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं जीवन हे वैफल्यग्रस्त जीवन नव्हतं. कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं या देशातल्या संपत्ती, बंगला किंवा बंगले, गाडी, घोडी आणि इथल्या कुठल्याही प्रकारच्या चैनीच्या वस्तूवरती, चैनीच्या सुखावरती कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं प्रेम नव्हतं. चैन करणे हे अण्णाभाऊ साठे यांच्या एकंदरीत डिक्शनरीमध्ये कुठेही शब्द नव्हतं. एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. जेव्हा गिरणीमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कामाला होते आणि जेव्हा पगाराचा दिवस यायचा, पगार झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे रस्त्याने चालत यायचे, पायी. आणि रस्त्याने चालत येत असताना रस्त्यावरती जर भिकारी दिसला किंवा रोगी दिसला तर त्याला आपल्या खिशातले जे काही पैसे आहेत ते पैसे वाटत घरापर्यंत अण्णाभाऊ यायचे. आणि वाटत येऊन घरी किती शिल्लक आहे ते अण्णाभाऊ पाहायचे. आणि शिल्लक अतिशय तुटपुंजी रक्कम अण्णाभाऊची राहायची. म्हणजे अण्णाभाऊचं कुठल्याही प्रकारच्या संपत्तीवर प्रेम नव्हतं, पैशावरती प्रेम नव्हतं, गाडी बंगल्यावरती प्रेम नव्हतं. मग अण्णाभाऊ साठे काही कमवून ठेवतील याची अपेक्षा तुम्ही काय करता? तुम्ही कमवायला निघाले. तुमच्यासारखे काही फुले शाहू आंबेडकरवादी ढोंगी लोक कमवण्याची भाषा करतात, ऐश आराम करण्याची भाषा करतात. ते कम्युनिस्ट चळवळ शिकवत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या देशातली आणि जगातली जी काही डावी कम्युनिस्ट चळवळ आहे ती प्रचंड त्याग शिकवते, प्रचंड मेहनत शिकवते. आणि ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंना जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू रशियामध्ये गेले होते, रशियाच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी रशियामध्ये पंडित नेहरूंना विचारलं की अण्णाभाऊ साठे कसे आहेत, तेव्हा नेहरूंना सुद्धा माहीत नव्हतं. आता नेहरू भलेही समाजवादी स्वतःला समजून घेत असतील तरीसुद्धा नेहरूंना माहीत नव्हतं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत. मग नेहरूने भारतामध्ये फोन केला की अण्णाभाऊ साठे नावाचे ग्रस्त कोण आहेत शोधून काढा, मला रशियामध्ये प्रश्न विचारत आहेत, हे अण्णाभाऊ कोण आहेत. मग अण्णाभाऊला त्या ठिकाणी पंडित नेहरूसुद्धा यांनी हुशारी केली की अण्णाभाऊ साठे अवघ्या काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये सांगण्यासारखा विषय नाही. अण्णाभाऊ साठे हा फार मोठा विषय आहे, त्यांच्यावरती मला विस्तार. पंडित नेहरूंना माहीतच नव्हतं, तरीसुद्धा पंडित नेहरूंनी वेळ मारून नेला
त्यानंतर माहिती काढली की अण्णाभाऊ साठे हे भारतीय साम्यवादी चळवळीमधले फार मोठे नेते आहेत, साहित्यकार आहेत. ही गोष्ट माहिती झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेतली होती. म्हणजे 7 समुद्रापार साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पोहोचलेले असताना तुम्ही अण्णाभाऊ साठे यांना वैफल्यग्रस्त कसं म्हणता? म्हणजे मनानंच कुठल्याही प्रकारचं लिखाण नाही, कुठल्याही प्रकारचं बेस नाही आणि कुठल्याही प्रकारचा आधार नसताना आधारहीन स्टेटमेंट करणं म्हणजे अतिशय चुकीची भूमिका या ठिकाणी प्रबुद्ध की निर्बुद्ध यांनी मांडलेली आहे. पुढचा मुद्दा उपस्थित केला, मार्क्सवाद भारतात चालत नाही. कुणी म्हटलं बाबा मार्क्सवाद भारतात चालत नाही? आता मार्क्सवाद चालत नाही, आंबेडकरवाद चालत नाही, फुलेवाद चालत नाही, मग मनुवाद चालतो का? सनातनवाद चालतो का? म्हणजे मनू चालतो तुम्हाला यांना मनू चालतो. आंबेडकरवाद चालत नाही, मार्क्सवाद चालत नाही, फुलेवाद चालत नाही आणि अण्णाभाऊवाद आणला ते तर कसं चालत नाही? अण्णाभाऊवाद कसा होऊ शकतो? अरे बाबांनो, या देशामध्ये या जगामध्ये बुद्धिझमच्या पातळीवर जर आंबेडकरवाद उभा राहू शकतो, दुसरीकडे साम्यवादाच्या पातळीवर मार्क्सवाद उभा राहू शकतो, मार्क्सवादाच्या आधारावर लेनिनवाद उभा राहू शकतो, माओवाद उभा राहू शकतो, तर मग अशा वेळी फुले आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करत असताना, साहित्यिक भूमिका मांडत असताना, चळवळीतली भूमिका मांडत असताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून या देशातल्या जातीव्यवस्थेचं विश्लेषण केलेलं. अण्णाभाऊची सापळा कथा अभ्यासा, प्रबुद्ध की निर्बुद्ध, तुम्ही तपासा. पुन्हा पुन्हा मी नाव घेत नाही. बरबादा खंजारी नावाची अण्णाभाऊची कथा अभ्यासा, त्यामध्ये जातीचं विश्लेषण केलेलं आहे. फार खोलात मी जाणार नाही. अण्णाभाऊची आवडी कादंबरी वाचा, प्रबुद्ध की निर्बुद्ध, त्यामध्ये अण्णाभाऊनं जातीव्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे. वर्गलढ्याच्या अनुषंगाने अण्णाभाऊचा फकीरा अभ्यासा, अण्णाभाऊची वैजयंता अभ्यासा, अण्णाभाऊची चंदन कादंबरी अभ्यासा. हे सगळं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी लिहून ठेवलेलं. हे विज्ञाननिष्ठ साहित्य आहे आणि ते विज्ञाननिष्ठ साहित्य जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये जर मार्क्सवाद जर या देशामध्ये तुम्हाला चालत नसेल तर या देशामध्ये तुम्हाला अण्णाभाऊवाद का चालत नाही? जर अण्णाभाऊवाद फुले शाहू आंबेडकरवादाला जर पोषक असेल तर गुणागोविंदाने आनंदाने अण्णाभाऊवादाचा स्वीकार करा. त्यामध्ये वेगळ्या वाटा आम्हाला दाखवू नका. आणि जर वेगळ्या वाटा दाखवत असाल तर तुम्हाला तुमची जागा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी दाखवणार आहोत, त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. आता दुसरी एक गोष्ट या ठिकाणी उपस्थित झाली ती म्हणजे मार्क्सवाद म्हणजे ब्राह्मणांची चळवळ होय. अतिशय खोटा तत्वज्ञान. आता मार्क्स ब्राह्मण होते का हो? माओ ब्राह्मण होते का? लेनिन ब्राह्मण होते का? अण्णाभाऊ ब्राह्मण होते का? चौघा नाही तपासून पहा. मार्क्स ब्राह्मण नाहीत, लेनिन ब्राह्मण नाहीत, माओ ब्राह्मण नाहीत आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा ब्राह्मण नाहीत. म्हणजे चौघही ब्राह्मण जर नसतील तर मार्क्सवादी चळवळ हे ब्राह्मणाची चळवळ कशी? मनानंच तुमच्या मनाला वाटेल तसं बोलतात. अहो जिभेला हाड आहे का हो तुमच्या? प्रबुद्ध की निर्बुद्ध, जिभेला हाड आहे का तुमच्या? मार्क्सवादी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं. काही गोष्टी आम्ही अधोरेखित करतो, काही गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो, आम्ही संशोधन करतो, संशोधनाअंती आम्ही भूमिका मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, भारतातील साम्यवादी चळवळ ही ब्राह्मणांच्या जाणव्यामध्ये अडकून पडलेली आहे. बाबासाहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे, त्याची आम्ही नोंदसुद्धा केलेली आहे. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला असं म्हटलेलं नाही, जाणव्यात जर अडकून पडली असेल तर त्या जाणव्यातून ओढून आम्ही काढून आणू, आणि ते ओढून काढण्याचं काम कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी केलेलं होतं.
16 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये असे 2 गट पडलेले होते. एक गट भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद डांगे यांनी या देशाला मिळालेलं नकली स्वातंत्र्य मान्य केलेलं होतं. कॉम्रेड डांगेंनी आवाहन केलेलं होतं की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी जो काही मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढत आहेत, त्या मोर्चामध्ये सामील होऊ नका. इथे गट पडलेला आहे. इथे बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाची, बाबासाहेबांच्या सिद्धांताची आम्हाला आठवण येते. आणि मग कॉम्रेड श्रीपाद डांगे आणि त्यांच्या गटाने मात्र स्वातंत्र्याचा जल्लोष करून त्या ठिकाणी पेढे वाटलेले होते. हे आम्ही मान्य करूया. परंतु तिथे मात्र साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्टच्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. त्यांची जातच तुम्हाला तपासायची असेल तर ते शूद्र होते, दलित समाजामधले होते. मग दलितांनी, आदिवासींनी, ओबीसीनी आणि अल्पसंख्याकांनी या देशातली कम्युनिस्ट चळवळ हातामध्ये का घेऊ नये? आणि हे जर चळवळ आम्ही हातामध्ये घेत असाल, तुमच्याच भाषेमध्ये तुमच्या बुडाखाली जाळ लागण्याचं कारण काय आहे? एवढाच जर जाळ लागला असेल, थोडंसं भाजू द्या, थोडंसं जाळ लागू द्या, त्रास होऊ द्या. आणि तो जर त्रास तुम्हाला सहन होत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तो त्रास तुमचा कसा कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. म्हणजे अर्थात या देशामधली सातत्याने ब्राह्मणाला दोष देऊ नका. अहो, ब्राह्मण दोषी नाही आहेत या देशामध्ये. कितीतरी पुरोगामी ब्राह्मण आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारखी भूमिका मांडत आजही डाव्या पुरोगामी चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे ब्राह्मण आहेत. सरसकट ब्राह्मण दोषी आहेत असं जर तुम्ही प्रबुद्ध की निर्बुद्ध जर म्हणत असाल, ते अतिशय चुकीची संकल्पना तुमची आहे, चुकीची कल्पना आहे. ती कल्पना तुम्ही दुरुस्त करा असं मला या ठिकाणी वाटतं. आणखी एका लेखामध्ये प्रबुद्ध की निर्बुद्ध यांनी भूमिका मांडलेली आहे. ती भूमिकासुद्धा मी या ठिकाणी समजून सांगतो. त्या लेखाचं नाव आहे आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊच्या साहित्याचा शोध आणि बोध. आणि या लेखामध्ये प्रबुद्ध की निर्बुद्ध असं म्हणतात, काळजात आंबेडकरवादी सुप्त भावना घेऊन, काळजात आंबेडकरवादी सुप्त भावना घेऊन कम्युनिस्ट चळवळीच्या जाळ्यात सापडलेले, पहा काय म्हणतात प्रबुद्ध की निर्बुद्ध, काळजात आंबेडकरवादी सुप्त भावना घेऊन कम्युनिस्ट चळवळीच्या जाळ्यात सापडलेले दिशाहीन वादळ म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. किती चुकीचं विधान आहे हे, किती चुकीचं विधान आहे. काळजात म्हणजे आंबेडकरवाद इथं काळजात असतो म्हणे. आंबेडकरवाद म्हणजे काळजातली गोष्ट आहे का? प्रबुद्ध की निर्बुद्ध तुम्हाला सांगू इच्छितो, आंबेडकरवाद हे तुमच्या मेंदूतली गोष्ट आहे, तुमच्या आमच्या मेंदूनं शिकण्याची गोष्ट आहे, अभ्यासण्याची गोष्ट आहे. हे काही दिल नाही. हिंदी चित्रपटामध्ये हम प्यार करेंगे, ऐसा करेंगे, वैसा करेंगे, जीने मरने की कसमे नाही आहेत. फुले आंबेडकरवाद हा जीने मरने की कसमे नाही आहेत, तो ब्रेनमध्ये घेण्यासारखी गोष्ट आहे, आमच्या बुद्धीनं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मी प्रबुद्ध की निर्बुद्धला सांगू इच्छितो की तुम्हाला बुद्धी आहे का तपासा, तुम्हाला ब्रेन आहे का तपासा. आंबेडकरवाद हा बुद्धीने आणि चळवळीमध्ये धैर्याने लढणारा तो विषय आहे. आणि ती बुद्धी जर तुमच्याकडे नसतील तर 100% तुम्ही निर्बुद्ध आहात याची खात्री मला आता झालेली आहे या स्टेटमेंटवरून. मग निर्बुद्ध काय म्हणतात पाहूया. काळजात आंबेडकरवादी सुप्त भावना, आता काळजात भावना आहेत म्हणा आंबेडकरवादी, पहा, घेऊन कम्युनिस्ट चळवळीच्या जाळ्यात, जाळं आहे का हे काय मच्छीमाराचं जाळं दिसतंय का तुम्हाला? म्हणजे आंबेडकरवाद म्हणजे मच्छीमाराचं जाळं आहे का? हो, हे जाळ्यात सापडलेले दिशाहीन वादळ आहे. म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे दिशाहीन वादळ, पहा, कम्युनिस्ट चळवळ दिशाहीन वादळ. आणि आंबेडकरवाद म्हणजे काय?
आंबेडकरवादी म्हणजे काळजातल्या सुप्त भावना. काय चाललंय काय प्रकार तुमचं हे? काय बोलताय काय? एकतर तुमच्या जिभेला हाड नाही आणि दुसरीकडे डोक्यात तुमच्या ब्रेन नाही, आणि काय स्टेटमेंट करताय तुम्ही दिशाहीन. आणि म्हणून मला असं वाटतं अतिशय निर्बुद्ध आहात तुम्ही, याची 100% आज खात्री झालेली आहे. मी सर्व फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांना, संशोधकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या निर्बुद्धचा खरपूस समाचार आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. दुसरीकडे आणखी एक घटना निर्बुद्ध सांगतात, अतिशय चुकीच्या स्वरूपाची ती घटना या ठिकाणी सांगतात. ती घटना म्हणजे 1942ला इंग्रज सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री असताना कॉम्रेड भगवानराव मोरे हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना घेऊन भेटायला गेले होते. आणि भेटायला गेल्यानंतर तिथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना संबोधून त्यांच्याकडे पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले की हे शाहीर आहेत, हे शाहीर आहेत. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतील का हो? मग एकीकडे मग शाहीर हाच काय शब्द लागला नाही, मग अण्णाभाऊ साठे यांच्या नावासमोर लोकशाहीर हा शब्द का लाभलेला आहे? पहा किती चिंताजनक बाब आहे, किती दिशाहीन स्टेटमेंट आहे, कशा प्रकारचं दिशाहीन मांडणी केली जात आहे. प्रबुद्ध की निर्बुद्धने केलेली मांडणी तुम्ही पहा. ते असं म्हणतात की 42मध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना घेऊन भगवानराव मोरे बाबासाहेबांच्याकडे गेले होते आणि त्यावेळी बाबासाहेब असे म्हणाले की हे शाहीर, लोकशाहीरसुद्धा नाहीत. मग बाबासाहेब जर शाहीर म्हटले असतील तर मग शाहीर हा शब्द का प्रयोग झाला नाही, याचे कुठे पुरावे आहेत? प्रबुद्ध की निर्बुद्ध, तुमच्याकडे जर पुरावे असतील तर आमच्यासमोर ते पुरावे सादर करा, आणि पुरावे जर नसतील तर तोंड बंद ठेवा, तोंड गप्प ठेवा. नाहीतर तुमचं तोंड कसं गप्प करायचं हे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे जमतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचं काय नातं आहे याचा अभ्यास करण्याची आम्हाला गरज नाही, त्याचा अभ्यास आम्हाला झालेला आहे. आणि तो अभ्यास काय आहे, ते नातं काय आहे, ते नातं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. प्रबुद्ध की निर्बुद्ध याचा अभ्यास तुम्ही करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे एक शोक सभा आयोजित करण्यात आली होती, बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी. बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या क्रांतिकारी चळवळींना मानवंदना देण्यासाठी एक त्या ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आलेली होती. त्या शोकसभेमध्ये एक गीत अण्णाभाऊ रचतात. त्या गीताचा अर्थ समजावून सांगतो. प्रबुद्ध की निर्बुद्ध, बुद्धी नसलेले, काळजावर प्रेम करणारे, दिल धकधक करनेवाले, ऐका कॉम्रेड अण्णाभाऊ साठे काय म्हणतात. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं? जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येरावत. पहा, जग बदलण्याचं तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कसं होतं, त्या तत्त्वज्ञानाची मांडणी अण्णाभाऊ साठेने आपल्या कवनामध्ये केलेली आहे. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येरावत, म्हणजे अगदी आर्यापासून आमच्यावरती गुलामगिरी लागलेली आहे, वैदिक संस्कृतीने आमच्यावरती गुलामगिरी लागलेली आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आमच्यावरती गुलामगिरी लागलेली आहे. या देशातल्या महिलावरती दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांवरती गुलामगिरी लादलेली आहे, आम्हाला गुलाम बनवलेला आहे. म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का येरावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती खाव, जग बदल घालून खाव, सांगूनी गेले मज भीमराव. म्हणजे याचा अर्थ असा, या गुलामगिरीच्या चिखलात
जे काही ऋतून बसलेलं आहे, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांनो, तुम्ही जागे व्हा. या गुलामगिरीच्या चिखलामध्ये या देशातल्या मनुवादाने, या देशातल्या वैदिक संस्कृतीने अगदी ऋतून ठेवलेलं आहे. अंग झाडून निघ बाहेरी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहेत ते अण्णाभाऊ मांडतात आणि सांगतात, अंग झाडून निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव, जग बदल घालून घाव, सांगूनी गेले मला भीमराव. पुढे अण्णाभाऊ साठे काय म्हणतात पहा. धनवंत आणि अखंड पिळले, धनवंत आणि अखंड पिळले. धनवंत टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, पहा, माल्या, नीरव मोदी, अंबानी, मोदीचे पाहुणे रावळे, अंबानीचे पाहुणे रावळे, अदानीचे पाहुणे रावळे. धन्वंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले. पहा, इथे भांडवली साम्राज्यवाद आणि मनुवाद हे दोघेही या भारतासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रकारचं तत्वज्ञान, अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेले आहेत. आता मला म्हणजे केवळ एकट्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना सांगितले का, या देशातल्या तमाम जनतेला सांगितलेले आहेत. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसेच छळले, मगराणी जणू माणिक गिळले. पहा, म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, माल्या, नीरव मोदी आणि मोदींचे पाहुणे रावळे हे कोण आहेत? हे साम्राज्यवादी, भांडवलदारी, मनुवादी मगर आहेत. मगर जसा पाण्यातला मगर मोत्याला जसा गिळतो, पहा, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याकांना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी काय म्हटलेलं आहे, अहो मोत्याची उपमा दिलेली आहे. या देशातल्या दलितांना माणिक मोत्याची उपमा दिलेली आहे. किती ग्रेट असतात माणिक मोती, लक्षात घ्या. या माणिक मोत्याची उपमा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेली आहे. हे कुणी म्हणालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले. मगराणी जणू माणिक गिळले, चोर झाले साव. अहो किती चोरी करता. माल्या पळून गेले, नीरव मोदी पळून गेले, म्हणजे विदेशात पळून गेलेले चोर वेगळे आणि देशातले चोर वेगळे. देशात आणखी मोदीचे पाहुणे रावळे शिल्लकच आहेत, अंबानीचे पाहुणे रावळे शिल्लकच आहेत. म्हणजे केंद्र सरकार सातत्याने जी काही धोरणं राबवत आहे ते धोरणं मात्र साम्राज्यवादी, भांडवलशाही विचारधारेला पोषक आहेत, धर्मांध, मनुवादी विचारधारेला पोषक आहेत. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात, मी सुरुवातीला सांगितलं की कॉम्रेड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी या देशाच्या जात निर्मूलनाची भूमिका मांडलेली आहे. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनहिलेशन ऑफ कास्टमध्ये, जातीच्या निर्मूलनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहाचं समर्थन करतात. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी सापळा कथेमध्ये, आवडी कथेमध्ये आणि बर्बादा कंजारी या कथेमध्ये सातत्याने आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे जात निर्मूलनाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जशाच्या तशी साहित्याच्या माध्यमातून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेली आहे. दुसरीकडे भांडवली साम्राज्यवादाला विरोध करणारी कार्ल मार्क्स यांच्या अतिरिक्त मूल्याची संकल्पना सुद्धा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि चळवळीतून मांडलेली आहे. समशानातील सोनं या कथेच्या माध्यमातून आणि फकीराच्या माध्यमातून आर्थिक समतेचा विचार कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि चळवळीच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावं लागतं की जात निर्मूलनाचा विचार, भांडवली साम्राज्यवाद निर्मूलनाचा विचार आणि या देशातल्या मनुवाद्याला प्रचंड विरोध करणारा जो काही विचार आहे, वैदिक संस्कृतीला थारा न देणारा विचार जो आहे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी सैद्धांतिक भाषेमध्ये मांडलेला. मी शेवटचा एक सिद्धांत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा सांगतो, प्रबुद्ध की निर्बुद्ध, तो सिद्धांत मला जर तुम्ही पाहत असाल तो सिद्धांत अभ्यास करा, विज्ञान काय आहे तपासा,
वैदिक सिद्धांत जो 1200 वर्षापूर्वी मांडलेला आहे तो वैदिक सिद्धांत असं म्हणतो, ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली आहे. ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीला, शेष नागाला ज्या प्रकारे विष्णू आदेश देतो, आदेश दिला की तो नाग असा डुलतो, हालतो, मग भूकंप होतो, दुष्काळ पडतो, आमचा कोरोना येतो, महामारी येते, अशा प्रकारचं धार्मिक वैदिक सिद्धांत या सनातनी मनुवादी लोकांना मांडलेलं होतं. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी असं म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. अहो, एवढं साधं आणि सोपं विधान आहे का हे? प्रबुद्ध की निर्बुद्धला हे कळत नाही का? बुद्धी कुठं भ्रष्ट झाली का हे निर्बुद्धची? निर्बुद्ध, तुम्ही या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धांताचा अभ्यास करा आणि सिद्धांताचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करा. मर्याईचा गाडा नावाची अण्णाभाऊ साठे यांची जी काही कथा आहे, या कथेमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की जेव्हा अशा प्रकारची महामारी येते, महामारी आल्यानंतर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून डॉक्टरच त्याच्यावरती उपचार करतात. आज जगामध्ये कोरोना महामारी आलेली आहे. मनुवादी सरकार आणि मनुवादी लोक, रामदेव बाबासारखे लोक आम्हाला योगा करायला सांगतात. आता हा योगा कुठून आला, कसा आला? 2500 वर्षापूर्वी बुद्धानं तत्त्वज्ञान सांगितलं. बुद्धाचं तत्त्वज्ञानामध्ये योगा कुठं मांडलेला नाही. तरीसुद्धा रामदेव बाबासारखे ढोंगी मित्र असं म्हणेल, प्रबुद्ध की निर्बुद्ध, तुम्ही रामदेव बाबाचे अनुयायी आहात का? आसाराम बापूचे अनुयायी आहात का? मोदी भक्त आहात का? हे तुम्ही स्वतःला तपासा. कारण तुमचे स्टेटमेंट आणि रामदेव बाबाचे स्टेटमेंट, मागे एकदा चिकनगुनियाचा आजार आला होता, तेव्हासुद्धा रामदेव बाबा समोर आले आणि रामदेव बाबा पुढे येऊन म्हणाले की हा पालापाचोळा घ्या, पासून बरे व्हा. परंतु रामदेव बाबाचे भक्त जेव्हा त्यांना चिकनगुनिया झाला, आजारी पडले, त्यावेळी त्यांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतलेला, याची माहिती काढा, याचा अभ्यास करा. अशा ढोंगी धर्मांध बाबापासून सावध राहा. त्यापैकीच मला असं वाटतं हे प्रबुद्ध साठे नसून रामदेव बाबा, आसाराम बापू, इतर बाबांचं अनुयायीत्व पालन करणारा एक निर्बुद्ध बाबा आहे आणि या निर्बुद्ध बाबापासून आपण सर्वजण सावध राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा शेवटचा निष्कर्ष या ठिकाणी मी काढतो आणि आपण सर्वजण मला अतिशय शांततेने ऐकून घेतलात आणि या निर्बुद्ध बाबांना जे काही मुद्दे मी खोडलेले आहेत ते मुद्दे मी सातत्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या प्रबुद्ध की निर्बुद्ध, रामदेव बाबासारख्या, आसाराम बापूसारख्या अशा बाबापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. हा प्रबुद्ध साठे नसून एक निर्बुद्ध मोदी भक्त भोंदू बाबा आहे असं मला वाटतं. एवढा मी निष्कर्ष काढतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत. काही आपले प्रश्न असतील तर स्क्रीनवरती मला विचारू शकता, त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांचं जर निरसन झालं असेल तर मी या ठिकाणी थांबतो.